हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. सध्या आपला महाराष्ट्र दौरा येऊन पोहोचायचो म्हणजे पुण्यामध्ये आपण आहोत कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे चंद्रकांत पाटील. भाजपबद्दल मोठं नाव. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असून सुद्धा कोथरूडवासियांनी त्यांना आपलंसं केलंय. लोकांच्या समस्या काय आहेत, कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये, तेच आपण लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. निवडणूक झाल्यानंतर कोणी यायचं नाही. आता स्वतःहून दादा वगैरे येतात. दादानी कामं केले, चंद्रकांत दादानीच कामं केलेत. बाकीच्यांनी कामं केली नाहीत. काय कामं कुठे दिसतच नव्हते. नाही, चंद्रकांत दादा असेच फिरत राहिले. काम चंद्रकांत दादानी कामाचं काय नाही, खरं नाही काय. लोकांना नेमकं काय वाटतंय मतदारसंघामध्ये, परिस्थिती कशी आहे, लोकांची कामं झालेत का? कोथरूड भागामध्ये पाण्याचा म्हणजे प्रश्न त्यांनी संपवला. इलेक्शनचं वारं चंद्रकांत मोकाटे बहुमताने निवडून येणार का माहिती आहे का? ते आमचे स्थानिक कोल्हापूरून आलाय. स्थानिक उमेदवार सध्या तर कोथरूडला पाहिजे होता. कोल्हापूरच्या असू द्या, पण आता आमच्या पुण्यामध्ये आता झालेले त्यांचे 10-15. स्थानिक किंवा बाहेरचा असं म्हणता येणार नाही. कोथरूडकरांना फक्त काम करणारा नेता हवा. लोकांना निधी हे दिला म्हणजे कामं नाही होत. अस्वच्छता, वेळेवर कचरा व्यवस्थापन नाहीये, मूलभूत गरजा त्या कमी आहेत. दोन कामं सांगा मला. ड्रेनेज लाईन आणि बाकडे दिलेत आम्हाला. चंद्रकांत पाटीलच फायनल होणार कोथरूड मध्ये. काहीच नाही प्रश्न. ट्रॅफिक सोडला तर दुसरा काय प्रश्न आहे? पाणी येतं, सगळं येतं, इतके शाळा आहेत, कॉलेज आहेत, सगळं आहे, मार्केट आहे, रस्ते चांगले आहेत. काय अजून काय विकास काय करणार तुम्ही? अजून आता एअरपोर्ट बांधणार का? किशोर शिंदेला देणार. दादा 101% आमचे चंद्रकांत दादा पाटील आमचे निवडून येणार म्हणजे 100%. लोकांना नेमकं काय वाटतंय तेच आपण जाणून घेऊयात. चला तर मग. नमस्कार बाबा. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कुठला मतदारसंघ आहे? मी पुणे. पुणे पुणे कोथरूड. काय वाटतंय विधानसभेचं वारं कसं आहे मतदारसंघात? रिटायरमेंट. चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. कसं आहे काम? चांगलं चांगलं काम आहे. बेस्ट काय नंबर आहे. काय काम पूर्ण काम केले त्यांनी, काहीच कमी नाही. लाडक्या बहिणीला पैसे दिले, समजे दिले, काही नाही. आपल्या घरचे 10 मतदान आहेत. बर, आपण चंद्रकांत दादा पाटलालाच मतदान करणार. चंद्रकांत मोकाटेंचं पण नाव आहे. किशोर. आम्ही कुणाला करणार? चंद्रकांत दादा पाटील 8 नंबरला राहतात. कुठं? महात्मा सोसायटी मध्ये. बर, त्यांनाच मतदान करणार. तुमचं काय मत आहे? काय वाटतंय? बघा आता काय ज्याच्या वेळेला आता काय काय म्हणताय? ज्याच्या वेळेला बघायचं आता सांगून काय उपयोग आहे. बर, मग मागच्या 5 वर्षात कामं केलीत का चंद्रकांत पाटलांनी मतदार कामं केलेत? चंद्रकांत मोकाटेंचं पण नाव आहे, किशोर शिंदेचं पण नाव आहे. काय दादा काय म्हणतात? दादा काय म्हणतात? दादा चंद्रकांत दादांनी कामं केलेत. कुठली कामं केलेत मतदारसंघात? आता लोकांना प्रवासाला नेते फ्रीमध्ये. बाकीचं रोडची कामं चालू झाली. रोडची कामं केलेत. ड्रेनेजची कामं केली. बर, हो. यंदा काय वाटतंय? चंद्रकांत दादाच येणार येतील पुन्हा एकदा? 100%. येणार. बरोबर. बाकी दुसरी कोण नावं? दुसरी काय? चंद्रकांत मोकाटे, किशोर शिंदे यांचं नाव काय? काय म्हणतात? काय म्हणतात? 100% निवडून येणार. हे यांच्यात नावं घेतली ना तुम्ही, ती नाहीच काम करत. त्यांनी त्याला चान्स दिला की नगरसेवक होते. कोण नगरसेवक होता आपले? चंद्रकांत हे मोकाटे, किशोर शिंदे किशोर होते. शिंदे. हा, मोकाटे होते उपमहापौर किंवा आमदार पण होते. यंदा तसं काय वेगळं वाटतं चित्र? वेगळंच होणार काय. बर, काय सांगताय? काय म्हणत होता? अहो दादा 101% आमचे चंद्रकांत दादा पाटील आमचे निवडून येणार म्हणजे 100%. बोला की मग काय म्हणणं काय तुम्हीच सांगाय पाहिजे. काय वार आहे, कुणाच्या बाजूने वार आहे? आता चंद्रकांत पाटील तर चंद्रकांत दादा पाटलांच्याच बाजूने वार आहे. का बरं? कारण का त्यांनी कामं तशी केलीत त्यांची. काय कामं केले? म्हणजे पूर्ण टोटल म्हणजे कोथरूड भागामध्ये पाण्याचा म्हणजे प्रश्नच त्यांनी संपवला पूर्ण. कारण का मित्र माझा कोथरूडला राहतो, सुतारदारा या ठिकाणी. तिथला पूर्ण त्यांनी पाण्याचा प्रश्न मिटवला. परत ड्रेनेज लाईन ते पूर्ण त्यांनी नीट केली. हो, बरं. चंद्रकांत मोकाटेंचं पण नाव घेतलं जातंय, किशोरदादा शिंदेचं नाव घेतलं जातं विधानसभा मतदारसंघात. हा, म्हणजे आहे तशी ह्या टायमिंगला कोथरूडची विधानसभा त्या म्हणजे मागच्या वर्षीच्या मानाने ह्या म्हणजे ह्या टायमिंगला टफ आहे थोडी. पण बघू आता. पण गाणं तर वारं तर बहुतेक चंद्रकांत दादा पाटलांचंच दिसतंय. चंद्रकांत पाटील नको असं वाटतंय, कारण बरीच वर्ष झाले आमदार म्हणून काम करतायत.
लोकांच्या नेमक्या भावना काय आहेत? बाच आता चंद्रकांत पाटील नको, दुसरा उमेदवार पाहिजे असं काय वाटतंय का? नाही तसं तर मला तरी काही स्पेशली वाटत नाही. लोक म्हणतात की चंद्रकांत दादा पाटील वेळ देत नाहीत, म्हणजे भेटतच नाहीत नाही मतदारसंघ. भेटतात म्हणजे माझा स्वतःचा म्हणजे ग्रुप आहे. बर, म्हणजे आम्ही इव्हेंट करतो दांड्याच्या टायमिंगला ते स्वतः आम्हाला भेटायला आले होते. भेटायला म्हणजे आले. कार्यक्रमाला त्यांनी स्वतः टाइम दिला कुठल्या एरियामध्ये? कोथरूड मध्ये आशिष गार्डन. कोथरूडमध्ये. हो. बरं बरं. विकासाची 2 कामं सांगायची झाली चंद्रकांत दादा पाटलांची, काय सांगशील? हेच पाण्याचा प्रश्न पहिला तर मिटवला आणि जे म्हणजे सांडपाणी जे कंटिन्यू रोडवरतून जात होतं ते त्याचा पण प्रश्न त्यांनी मिटवून टाकला. बरं, यंदा काय वाटतंय कोण जिंकतंय? चंद्रकांत सांगू दादा- नाही शकत पण माझ्या अंदाजे तरी 99% मला दादा दिसतात. चंद्रकांत दादा पाटील. कोथरूडचे तुम्ही इथले, हो कोथरूड प्रॉपर. कसं कसं वार आहे? वारं काय प्लस चंद्रकांत दादांचंच वार आहे. चंद्रकांत पाटील. हो चंद्रकांत पाटील काय कामं चांगली आहेत सगळी. कामं चांगली आहेत. हो माणूस पण एकदम मस्त आहे. पुढापुढीचं राजकारण केलं म्हणे भाजपनं, काय ते वाटतंय? आता बोलणारे काय जे बोलायचं ते बोलतात, ज्यांना जे वाटतं ते बोलणार. आता आम्हाला तर नाही वाटत असं आज. विकास झालाय मतदारसंघाचा? भरपूर काय काय विकास झालाय? भरपूर आता इथले रोड व्यवस्थित झालेत. म्हणजे मेन म्हणजे आता मी इथे मागेच सागर कॉलनीत राहिलोय. आमच्या इथं चेंबर जायचे खूप प्रॉब्लेम होते कॉलनीमध्ये, तर ते सगळे क्लिअर झालेत व्यवस्थित. आणि म्हणजे पहिलं असं होतं की कोणी येत नव्हतं, निवडणूक झाल्यानंतर कोणी यायचं नाही. मग आता स्वतःहून दादा वगैरे येतात. आमच्या इथं बरेच कार्यक्रम कॉलनीतल्या सगळ्या महिलांचे मंडळांचे सगळ्या कार्यक्रमाला दादांना बोलवलं की दादा वगैरे सगळे असतात व्यवस्थित. यंदा काय वाटतंय फायनल कमेंट कोण येते? चंद्रकांत पाटील, चंद्रकांत मुकाटे का किशोर किंवा दुसरंच कोणीतरी? आता हे सगळे परिचयातले पहिले मी 35 वर्ष आले इथं राहतोय, बर, त्यामुळे सगळेच परिचयातले. काय जे आता सगळ्या लोकांच्या मनावर आहे कोणाला मत देतात त्याच्यावर म्हणजे असेल. तुम्हीच की, तुम्ही आता म्हणजे आम्ही आहेच आहे. आता आम्ही काय येतील दादाच असतील यावेळेस पण. हो कोथरूडकरांची कामं केले का चंद्रकांत दादांनी? हा दिसतात आता तशी पण. आता एवढी मोठी मेट्रो आली इथे जवळपास 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. कोणती कोणती कामं केली दादांनी? बरीचशी आहेत आता तशी पण सांगण्यासारखे नाही, खूप 3 आहेत. कामं सांगायची म्हटलं तर दादांची कोणती आहेत कामं? तर काय रस्त्याची कामं झालेली आहेत, मेट्रो आली आहे, परत बरेचसे आता मला ऑफिसमध्ये नाही जात आहेत पण त्यांच्या इथून दर आठवड्याला काहीतरी फिरायला ठिकाणे असतात, देवदर्शन वगैरे. परत सरकारी कामं जी आपली कोणती अडकलेली असतात ती सगळी कामं त्यांच्या ऑफिसला जाऊन होतात. दादांच्या कामावर कोथरूडकर खुश आहेत का? नक्कीच असतील ना, एवढे करतात म्हणल्यावर. कोथरूडमध्ये बघायला गेलं तर यंदा चंद्रकांत विरुद्ध चंद्रकांत अशी लढत होणार आहे. काय कसं वाटतं, टफ फाईट होईल का? टफ फाईट अशी सांगता येणार नाही, कारण दादाने गेलेले 5 वर्ष केलेलं काम त्याच्या पावतीच्या आधारे दादा निश्चित विजय होतील आणि 1 लाखाच्या प्लसनी लीडने दादा विजय होतील. 1 लाखाची लीड असेल, दादाने अशी कोणती कामं 5 केलेत कामं ज्या कामांच्या मुद्द्यावर दादा पुन्हा कोथरूडमध्ये निवडून येतील? दादांनी आता कामाची म्हटलं, दादांनी आता मुलींच्या शिक्षणाला मदत असू दे, दादांनी परत गोरगरिबाचे असू दे, लाडक्या बहिणी योजनेचे असू दे, परत त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दादांनी आता शिक्षणाला लोकांनी मदत केलेली आहे, गोरगरीब मदत केलेली आहे. सगळे जे शेतकरी असू, रिक्षावाले असू, धारके असू, वारकरी असू, सगळ्यांना दादांनी मदत केली. त्या उद्देशाने दादा त्या कामाची पावती दादांना निश्चित मिळेल. काय वाटतं, लाडकी बहीण जी योजना आता काढल्या त्या लाडकी बहीण योजनेचा मतांवर कुठेतरी परिणाम होईल का? काय वाटतं, दादांच्या बाजूने कसं मतदान राहील लाडकी बहीण योजनेमुळे? लाडकी बहिणीचा नक्कीच दादांना त्याचा फायदा होईल. आणि सर्व महिला आहेत की बाबा जे आहेत की लोक म्हणतात की बाबा घरी बाबा नवऱ्याचे 10 रुपये घेतले तर पण लीड विचारत नाही, पण नक्की 100% दादांना लाडकी बहिणीचा फायदा 100% होईल. मतदारसंघामध्ये कोणते प्रश्न प्रलंबित आहेत जे येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये येणाऱ्या आमदारांकडून अपेक्षित आहेत, जे करणं अपेक्षित आहे? आमच्या मतदारसंघामध्ये झोपडपट्टी भाग हा थोडा जास्त प्रमाणात आहे. येणाऱ्या पुढे ड्रेनेजचे विषय आमचे थोडेसे मोठा आहे, पार्किंग समस्या आहे आणि ग्राउंडच्या समस्या आहेत की ज्या अर्थी की बाबा भविष्यामध्ये आम्हाला त्याच्या विरुद्ध काम करून घ्यावे लागेल. या मतदारसंघात आत्ता निवडणुकीचा विचार केला तर एक मुद्दा महत्त्वाचा मोठा असतो तो म्हणजे स्थानिक आणि बाहेरचे, म्हणजे स्थानिकांना संधी मिळाली पाहिजे हा मुद्दा आहे. काय वाटतं कोथरूडकर, काय वाटतं विकासाच्या मुद्द्यावर देतील मतं काय ह्या मुद्द्यावर मतं देतील? मी मागाशीच म्हटलं की कोथरूडकर शून्य आहेत, विकासाच्या मतावरती 100% ते दादांना मतदान करतील. म्हणजे हे काय विरोधकांकडून स्थानिक आणि बाहेरचं हे जे काय केलं जाते, काय भारतीय जनता पार्टीमध्ये असं स्थानिक बाहेरचं असं काही नसतं. मी पुन्हा ते सांगतो, मतदार शून्य आहे, केलेल्या कामाची पावती दादांना 100% देतील. तर दादा म्हणजे पुण्याचे पालकमंत्री होते, मग मंत्रिपदात मोठं त्यांना पद होतं, त्या मानाने कोथरूडचा विकास झालाय का?
कोथरूडचा विकास हा दादांच्या माध्यमात 5 वर्ष दादा मिळेल, 5 वर्षामध्ये दादाला जी कामं केली तर 100% कोथरूडचा विकास झालेलाच आहे ते. आणि दादांनी इथं पालकमंत्री असताना प्रत्येक भागामध्ये मुळशे भागामध्ये असो गावोगाव दादांनी निधी दिलेला आहे की त्या लोकांची कामं झाली आणि तीच लोक आपल्या बऱ्यापैकी कोथरूड भागामध्ये त्यांचं वास्तव आहे. त्याच्या आधारे आणि कामाच्या आधारे दादा विचार. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये काय अपेक्षा आहेत येणाऱ्या आमदारांकडून, काय त्यांनी काम केलं पाहिजे, काय येणाऱ्या याच्यामध्ये आम्हाला पाहिजे काय की कोथरूडला आमचं ग्राउंड नाही आहे, तर कुठे ते खेळाचे मैदान नाही आहेत. मुलं आमचे आहेत की ते खेळायला आता कुठेच नाही. जे शिक्षण संस्था सगळ्या आहेत की त्यांच्या ताब्यात सगळे ग्राउंड आहेत. फक्त ग्राउंडचा एक मोठा विषय आम्हाला फक्त भासवतोय. बाकी आमचे जे ज्या समस्या आहेत ते ट्रॉफिकच्या वगैरे आहे, तो एक विषय आहे. 2 समस्या आम्हाला फक्त भेडसवतो. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना जर 10 पैकी मार्क द्यायचे असतील तर तुम्ही त्यांना किती मार्क द्याल? 10 पैकी आम्ही त्यांना 8 मार्क देऊ. 2 मार्क कट केले, त्याचं काय कारण, नेमकं काय कारण आहे? कारण असं नाहीये की 2 मार्काचं कारण असं आहे 100% तर ते 100% 10 दिलेच आम्ही. 2% बाबा लोक जे म्हणतात बाहेरच्या पुढच्या असं नाही तर 5 वर्ष मिळेल, अजून 5 वर्ष दादाला जे तुम्ही 10% म्हणतात ते तुम्ही 100% मानसा पुढच्या वेळेला आम्ही. फायनल कमेंट यंदा कोथरूडमध्ये कोण येते, चंद्रकांत दादा पाटील, चंद्रकांत मोकाटे का किशोर शिंदे? चंद्रकांत पाटील. हे आता म्हणजे तिरंगी 3 पक्षात एकत्र तिरंगी लढत, टफ फाईट, फायदा कोणाचा होईल काय वाटतंय, काय म्हणतात? तिरंगी लढ्याचा विषय ना मी पहिला तुम्हाला म्हणलं की ज्या अर्थी दादाने जेव्हा पहिला फॉर्म भरला त्याच वेळी आमचा विजय निश्चित झालेला आहे. आणि जे विजय कामाची पावती ह्याच्या आधारे दादा 1 लाखाच्या प्लसनी निवडून येतील ह्याच्यात आम्हाला तुम्ही मध्ये शंका नाहीये. कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला 1 नंबर सीटनी विन व्हायचं. कसं वार आहे आहे बरं येतं ते मुकुटे काय ते त्यांचं काम चांगलं आहे, कार्य चांगलं आहे, सगळं काय आणि लोकांसंग संबंध चांगले आहेत त्यांचे. हो चंद्रकांत पाटील आपले इकडचे खासदार आहेत, आमदार आहेत, सॉरी. हो बरोबर आहे. पण मुकुटेचं काम आहे ना चांगलं काम आहे. म्हणजे ते लोकांची मिळून मिसळून राहतात. आता चंद्रकांत दादा कोल्हापूरचे, यांचा जन्म इथं झालेला आहे, त्यामुळं लोकांचं सगळ्यांची संबंध आहेत त्यांचे आणि लोकांना त्यांचं चांगलं सहकार्य आहे, लोकांचं बी त्यांना सहकार्य चांगलं आहे. अशा यातून माझा तर अंदाज आहे की चंद्रकांत दादापेक्षा हे कुठे 1 नंबरचे काम करणारे लोक आहेत आणि गोरगरिबांना सहकार्य करणारा व्यक्ती आहे. मागच्या 5 वर्ष चंद्रकांत दादांनी काम केलं का नाही केलं काय? नाही चंद्रकांत दादा असेच फिरत राहिले. काम चंद्रकांत दादांनी कामाचं काय नाही, खरं नाही काय. म्हणजे कसं की ते त्यांना फक्त एवढंच की नुसता पाडापाडी आणि घरोघरी हेच काम केलं त्यांनी, दुसरं काही करता राहिलं त्यांना. विकास नाही झाला. विकास नाही. कशाचा विकास हो सर, काहीच नाही विकास. तुमचं काय मत आहे, काय वाटतं कोणाचं सत्ता बदल व्हायला पाहिजे? कोण वाटतं? सत्ता बदल व्हायला पाहिजे. आमचं असं म्हणणे गरिबांचा राजा उद्धव ठाकरे हे पुन्हा तिथं ज्या खुर्चीहून खाली उतरवले तिथं त्यांना पुन्हा बसवलं पाहिजे. उद्धव ठाकरे विद्यमान आमदार साहेबांची कामं सांगायची झाली मतदारसंघातली कोथरूडमध्ये तर काय सांगू शकतो आपण, कुठली कामं केलीत? कोणी आपले हेच नाही. चंद्रकांत दादाचं काय खरं नाही, खरं नाही. चंद्रकांत दादाचं काय खरं नाही. म्हणजे असं घेतलं बऱ्याचशा लोकांना दादा नकोच आहे. असं का बरं? नाही. एक तर पहिली गोष्ट ते कोल्हापूरचे आहेत, तिकडे ते लढत नाहीत. इकडं टेम्पर येत आले तिथं इथं हे करतात. पण ते इथं जो मेन माणूस आहे त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे. कोण वाटतं इथं? मुकुटे का काय ते म्हणतात, ते आता नवीन तिकीट दिले साहेबांनी, उद्धव साहेबांनी. आपण कुठल्या पक्षाचा नाहीये, हे बघा मी काही शिवसेनेचा नाहीये, कुठल्याही पक्षाचा माणूस नाही मी. पण आपल्याला जे वाटतं ना तेच, आम्ही जे पाहिलं तेच, बाकी काय ना सांगा. असं आहे यंदा कोथरूडमध्ये ते मुकुटे का काय म्हणतात ते लागले पाहिजेत. आणि सत्ता शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरेची सत्ता आली पाहिजे आणि उद्धव साहेब तिथं त्या ज्या खुर्चीहून खाली उतरवलं त्या खुर्चीवर बसवलं पाहिजे. कारण आता साहेबाकडे अशी मान आहेत, आता ते त्यांच्याकडे अशी एक वाघीण आलेली आहे, सुषमा अंधारे. आता एक फायनल प्रश्न, कोथरूडमध्ये कोण जिंकते यंदा विधानसभेला? मुकुटेच जिंकणार. फायनल सांगतो तुम्हाला. हो त्याचं कार्य चांगलं आणि कसं साधा माणूस आहे, गोरगरिबांसंग चांगला राहणार आहे. दादा चंद्रकांत दादा कोणाला काय मारलं नाही असं काही नाही ते. पण कसं आहे ह्याचं कसं आहे, हा एकदम सिंपल माणूस, कुठल्याही व्यक्ती संघ बोलणार, कुठल्याही व्यक्तीचं काय असेल ते काम करणार. आणि फुगिरी अजिबात नाही त्याची. साधं माणूस साधं राहतं ते. आम्ही त्याला बरं कुणी आम्ही जरी म्हटलं तर तिथं उभं असेल तर नमस्कार करीन. अशी व्यक्ती आहे ती. धन्यवाद. हो सर नमस्कार. काय कोथरूडमध्ये कसं नाही माहिती मला, तेवढं नाही सांगतो. मी कोणाला मत देईन ते विचारलं तर मी सांगेन. कोणाला मत देणार? मी किशोर शिंदेला मत देणार. किशोर शिंदे? हो. का बरं? देणार असं आवडला म्हणून. काम मी त्याला 2009 पासून बघतो. 2009 साली पहिल्यांदा उभा राहिला, तेव्हा दिलं नाही मत मी.
तेव्हा चंद्रकांत मोकाटेला दिलं, युती होती. त्यानंतर 2014ला उभारला, तेव्हा मेधा कुलकर्णी होती, हो मी मेधा कुलकर्णीला दिलं. 2019ला चंद्रकांत पाटलाला दिलं. बर म्हणजे 3 टर्म मी त्या माणसाचं बघतोय, कंटिन्यू बर काम करणारा माणूस यंदा आहे. दोन चंद्रकांतांच्या मध्ये नाही देणार, दोघांना नाही देणार मी. चंद्रकांत पाटील, चंद्रकांत मोकाटे नाही आणि देणार. आपले किशोर दादा. आम्ही किशोर शिंदेला देणार. विकास केलाय का मतदारसंघात विद्यमान आमदारांनी? विकास ऑलरेडी आहेच आहे आमच्या इथं. काय बाकी काय विकासाचं मला ते सांगा पहिलं. हा. काय बाकी तुम्हाला काय वाटतं इथं? तुमचे प्रश्न सांगा मतदारसंघात. आमच्या काहीच प्रश्न नाही. काहीच प्रश्न नाही. काहीच नाही प्रश्न. ट्रॅफिक सोडला तर दुसरा काय प्रश्न आहे? ट्रॅफिक पाणी येतं, सगळं येतं, इतके शाळा आहेत, कॉलेज आहेत, सगळं आहे, मार्केट आहे, रस्ते चांगले आहेत. काय अजून काय विकास काय करणार तुम्ही अजून? आता एअरपोर्ट बांधणार का? काय वाटतं इलेक्शनचं वारं कसं? तुम्हाला सांगू का, इलेक्शनचं वारं चंद्रकांत मोकाटे बहुमताने निवडून येणार. बर का माहिती आहे का? ते आमचे स्थानिक आहेत, इथले बर गावकरी आहेत आणि गेल्या 10 वर्षात त्यांना पहिल्यांदा संधी अति मिळाली. पहिले कोथरूडचे आमदार हे चंद्रकांत मोकाटे होते. चंद्रकांत पाटील परत आले. हे कोल्हापूरवरून चंद्रकांत पाटील आले. ते मोदी लाट्यामध्ये आणि मेधाताई ते तेव्हा आम्हाला मोदी लाट्यामध्ये निवडून आले. तेव्हा युती होती म्हणून चंद्रकांत दादा पाटील निवडून आले. आता सगळ्यांना वाटतं आता नवीन काहीतरी पाहिजे आणि चंद्रकांत मोकाटे हे नक्की निवडून येणार. चंद्रकांत पाटलांचं काम कसं आहे मतदारसंघात? ते कसं आहे, मोठं नाव आहे मोठं नाव, पण ते काय आहे, कोण त्यांना भेटायचं असेल तर त्यांची टायमिंग घ्यायला लागतं. ते पहिली गोष्ट भेटत नाही लोकांना, काही नाही. ते आता घडीक दिल्लीला असतात, घडीक मुंबईला असतात, त्यांची अशी कामं असतात. आता ते मोठ्या लेवलला आहेत, तर ते आमदारकीचं पद एवढं ते हे नाही करू शकत. ते ठीक आहे, आता त्यांच्या पक्षाकरता ठीक आहे तेवढं. काय वाटतं कोथरूडमध्ये नेमकं वारं कुणाच्या बाजूने, कसं एकंदरीत वारं आहे? कोथरूडमध्ये आता मी पाहतोय, बघायला गेलं तर कोथरूडमध्ये वारं सध्या चंद्रकांत पाटील यांचंच आहे. का बरं? कारण की त्यांचं काम चांगलं आहे आणि मेट्रोची वगैरे कामं झालेली आहेत भरपूर. बरं, मेट्रोची कामं झाली. मतदारसंघामध्ये अजून बरीचशी नावं म्हणजे उमेदवार म्हणून आहेत. चंद्रकांत मोकाटे असतील किंवा मग किशोर शिंदे असतील, यांची पण नावं मतदारसंघामध्ये चर्चेली जातात. काय वाटतं त्यांचं प्राबल्य किती मतदारसंघामध्ये आणि चंद्रकांत पाटलांचे कशी कामं आहेत मतदारसंघात? नाही, सध्या ते स्थानिक जरी असतील तरी त्यांचं काय एवढं वारं नाहीये. कारण चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचे असून सुद्धा कोथरूडवासियांनी त्यांना आपलंसं केलंय सध्या, असं वाटतंय मला. बरं, दोन टर्म म्हणजे 10 वर्ष झाली ते आमदार म्हणून काम करतात मतदारसंघामध्ये. 14ला असेल किंवा 19ला असेल. काय आता बाद झाले चंद्रकांत पाटील असं नाही वाटत का? नाही, बाद झाले असं वाटणार नाही. कारण की माझं वैयक्तिक मत आहे असं की आता कामाच्या बाबतीत बघायला गेलं तर त्यांचं काम चांगलं आहे आणि सध्या भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आता ही जरी टर्म त्यांना आमदारकीची दिली तरी अजून पुणेकर आणि कोथरूडवासियांना चांगलं काम होऊ शकतं. आता सध्या मेट्रोचं आता स्वारगेटचं वगैरे भुयारी मार्ग वगैरे मार्गी लागलेला आहे, त्याच्यामुळं चांगलं आहे. काय वाटतं कोथरूडकरांना स्थानिक हवा आहेत का बाहेरचा नेता हवा आहे? किंवा कोथरूडकरांना स्थानिक किंवा बाहेरचा असं म्हणता येणार नाही. कोथरूडकरांना फक्त काम करणारा नेता हवाय. चांगलं काम एखादा नेता करत असेल तर कोथरूडकर नक्कीच त्यांना निवडून देतील असं मला वाटतं. नमस्ते. काय कोथरूडकर यंदा काय म्हणतात? कोथरूडमध्ये कसं वातावरण यंदा? यावेळेस कोथरूडचं महायुतीचं चांगलं वातावरण आहे. चंद्रकांत दादांचं खूप चांगलं काम आहे. मैदानात यंदा 2 चंद्रकांत आहेत. हो, चंद्रकांत मोकाटे बी आमचे मित्रच आहेत आणि चंद्रकांत पाटील बी यांचं काम 5 वर्षात खूप चांगलं काम चाललेलं आहे त्यांनी केलेले. दादांनी कोणती कोणती कामं केली मतदारसंघात? चंद्रकांत दादांनी महत्वाचा एक खूप मोठा बरेच वर्षापासून सागर कॉलनीतील रस्ता जो मधीच वस्ती होती त्या रस्त्याचं बरेच वर्षाचा प्रश्न मिटवला. त्यामुळे वाहतुकीत चांगला त्याचं हे झालंय. वाहतुकीला म्हणजे चांगल्या लोकांना प्रतिसाद भेटला त्यासाठी. आता लोक एका बाजूला मतदारसंघामध्ये म्हणतायत की आता बाहेरचा उमेदवार नको, आम्हाला स्थानिक पाहिजे. काय 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 नाही, स्थानिक असला तरी चाललं. आम्हाला काय सगळ्यांशी कामं झालेली पाहिजे. ती चंद्रकांत पाटलांनी 5 वर्षात जरी बाहेरचे जरी असले तरी इथं स्थानिक झाल्यासारखे झालेले ते आणि त्यांनी त्या बाबतीत भरपूर काम केलेलं आहे. कारण का 8 तास 12 तास म्हटलं तरी त्यांच्या ऑफिसला सगळी सुविधा आहे. म्हणजे रेशन कार्डपासनं असू दे किंवा कुठलेही सामान्य काम असू दे, सगळी कामं सामान्य लोकांची त्यांनी केलेली किंवा हॉस्पिटलचं असू दे, सगळ्या बाबतीत त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. दादा मतदारसंघामध्ये लोकांना भेटतात? हो, भेटतात ना. घरोघरी जातात. सगळ्यांचं म्हणणं आहे की दादा भेटत नाही पण जातात. उलट सामान्य लोकांच्या पण घरी जातात. म्हणजे झोपडपट्टी असू दे किंवा श्रीमंत कुणाच्याही घरी जेवायला जरी बोलवलं तरी दादा जातात. कोथरूडमध्ये आता मनसे पण आहे, आपलं ठाकरे गट पण आहे आणि भाजप. काय वाटते तिरंगी लढत आहे? नाही, तिरंगी लढत अशी होणार नाहीये.
तशी एक साईडच लढत होणार, पण आहे चंद्रकांत मोकाटे आणि चंद्रकांत पाटील एवढं दोनच. किशोर शिंदे यांचं एवढं काय मागच्या वेळी फक्त मनसेचं आव्हान होतं. हा मनसेचं आव्हान होतं, पण मनसेबरोबर सगळ्या पक्षांनी त्यांना सपोर्ट केला होता. त्यामुळं मनसेचं वैयक्तिक मनसेचं तसं काय नव्हतं, पण सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे ते मनसेचं तिथं वारं दिसलं. असं यंदाचं चित्र काय म्हणते? यंदाचं दुहेरीच लढत होणार आहे, मोकाटे आणि चंद्रकांत पाटील. आता कोथरूड म्हटलं तर पुण्याचे जे खासदार आहेत ते सुद्धा या कोथरूड भागामधलेच आहेत. त्यांना चांगलं मोठ्या प्रमाणात लीड या भागातून मिळालं. याचाच परिणाम काय ह्या विधानसभेवर होईल का, काय वाटतं? 100% होईल, कारण का त्यांना इथनं 75,000च्या आसपास लीड दिलेले आहे कोथरूडकरांनी. आणि त्यामुळं त्यांनी सुद्धा त्यांचं वैयक्तिक खूप खासदारांचं, मुरलीधरांना मोळांचं खूप चांगलं काम आहे, दादांचं काम आहे. त्या जोरावर सगळ्यांनी चांगलं मतदान होईल असं मला वाटतं महायुतीला. कोथरूडमधले कुठले प्रलंबित प्रश्न आहेत जे होणे गरजेचे आहेत येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये, जे तुम्हाला होणारे आमदार त्यांच्याकडून अपेक्षित आहे ते काम होणं गरजेचं? हा, सर्वात महत्त्वाचं वाहतूक, पार्किंग सुविधा, मेट्रो झाली, फक्त पार्किंग सुविधा व्हावी ही अशी आमची व्यापाऱ्यांची पण मागणी आहे आणि सामान्य लोकांची खूप मागणी आहे. कचरा बाकी काय ते सामान्य, समजा कचरा म्हणा, ड्रेनेज म्हणा किंवा लाईट पाणी ते तर कंटिन्यू चालूच राहतं, पण सर्वात महत्त्वाची समस्या तीच आहे की पार्किंगची सुविधा लोकांची केली पाहिजे. कारण का मेट्रोला जायला लोक इथं कुठेही गाडी लावतात आणि ट्रॅफिकवाले ती गाडी ओढून येतात. ते पार्किंगसाठी चांगली सुविधा केली पाहिजे. आता लाडकी बहीण जी योजना आणली त्या योजनेचा काही फायदा मतदारसंघात होईल का? मतांवर काय फरक पडेल का? 100% होईल ना, कारण का सामान्य लोकांना 1,500 म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. ते पैसे पडणं सुद्धा खूप महत्वाचं आणि ते कंटिन्यू चालू राहणार आहे जर महायुती आली तर. त्यामुळे त्या महिलांना तर खूप चांगलं आहे, सुविधा आहे. आता त्याची महायुतीमध्ये 2100 करणार, 2100 रुपये देणार म्हणते आम्ही निवडून आलो तर. त्यानंतर महाविकास आघाडीने केले की आम्ही 3000 रुपये देणार. काय वाटतं एकूण एक हे म्हणजे काय पैशाचं जे काय चालू आहे महिलांना देणे? नाही, आता महाविकास आघाडी इतके दिवस म्हणत होती की कर्जबाजारी सरकार झालंय, हे पैसे नंतर साहेब बांधवणार आहे. मग आता कुठल्या जोरावर ते म्हणतात की आता कर्ज देऊन ते करणार आहेत का? कारण का महायुतीने तर केलेलंच आहे, कारण का ते त्यांचं मॅनेज करतात, बाकीच्या गोष्टी करतात. मग महाविकास आघाडी अगोदर बोलत होते त्यांच्या विरोधात, आता म्हणतात 3000 देणार. ते कसे शक्य आहे? महायुतीच करू शकते, बाकी कोण करू शकत नाही. कोथरूडमध्ये टफ फाईट आहे का? टफ फाईट असं म्हणता येणार नाही, पण चंद्रकांत दादा पाटलांच्या कामाच्या ह्याच्यानी त्यांना चांगलं हे होऊन जाईल. लोक थोड्या प्रमाणात नाराज होत आहेत मतदारसंघात, काय कारण असू शकते? नाही, नाराज असं कोण नाहीये. नाराज असं नाही, फक्त लोकांचं आता सगळ्यांचं म्हणणं आहे स्थानिक आणि हा विषय केलाय. पण चंद्रकांत पाटील तर आता कोल्हापूरहून जर आले तरी 5 वर्ष स्थानिक झालेच आहे. सगळं इथलं त्यांचा वोटिंग सुद्धा त्यांचं इथलं झालेलं आणि कामाच्या जोरावर तर 100% ते येतील. विधानसभेचं इलेक्शन लागले आता, कसं वारं? तो वारा आता दोघं तिघं उभे आहेत. हो, दोघं तिघं उभे आहेत. काय कसं नेमकं कोण जिंकतंय, कोण हरतंय? कुणी कामं केलेत मतदारसंघात? दादानी कामं केले, चंद्रकांत दादांनीच कामं केलेत, बाकीच्यांनी कामं केली नाहीत. काय काम कुठे दिसतच नव्हते. चंद्रकांत दादा बेपत्ता होते. आता ते आलेत, आता उगवलेत. म्हणजे चंद्रकांत दादांनी कुठली कामं केलीत? भरपूर कामं, सगळ्याची सोसायटीची सगळी कामं केलेली. म्हणजे जनसंपर्क त्यांचा चांगला होता. जनसंपर्क मोठा आहे. भाजपमधलं मोठं नाव आहे. मग काय आता फोडाफोडीचं राजकारण केलं म्हणे भाजपनं, पक्ष फोडले. काय वाटतं विधानसभेला फरक पडेल का त्याचा? हे अजितदादा घेतलाय ना, इट इज रॉंग. का बरं रॉंग आहे? कारण अजितदादामुळे हे मार खाणार आहे भाजपला. अजितदादामुळे मार खाईल. कोथरूडचा मग काय कोण आहे यंदाचा शिलेदार जो जिंकतोय? चंद्रकांत दादा 100%. 100%. बाकीची जी आहेत त्यांची नावं आहेत, किशोर शिंदे असतील किंवा मग आपला मोकाटे साहेब असतील. नाही, काय थोडी मतं खातील. येणार तर फायनल चंद्रकांत दादा आणि बालवडकर दोघांमध्येच होईल. दोघांमध्ये फायनल कोण जिंकतंय? दादा 100%. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील मतदारसंघाचे आहेत. काय कशी काम आहेत त्यांची? हा, काम तर जेवढी व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाहीत काम. जेवढे अस्वच्छतेचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे लोकांना निधी हे दिला म्हणजे कामं नाही होत. अस्वच्छता, वेळेवर कचरा व्यवस्थापन नाहीये. मूलभूत गरजा त्या कमी आहेत. मूलभूत गरजा कमी आहेत. पण केंद्रात तर भाजपची सरकार आहे. महाराष्ट्रात 2014 पासून म्हणजे केंद्रात भाजपची सत्ता आली, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे आता. भाजपचं मोठं नाव आहे चंद्रकांत पाटील, आमदार आहे त्या मतदारसंघाचे. हा, पण ती कशी सत्ता आली आता प्रत्येकाला माहिती आहे, कशी उलटून आली. त्यामुळे थोडं मतदार नाराज असतील. चंद्रकांत दादांना टफ फाईट दिला असं कोण आहे मतदारसंघामध्ये?
आता ते तर मंत्री आहेत, तर फाईल देईल असं आता मतदार सांगू शकतील. विरोधात कोण कोण आता उभं राहिले माहिती काय आयडिया नाव? चंद्रकांत मोकाटेंनी आजच फॉर्म भरलेला आहे. आणि दुसरं कोण अपक्ष तर जसा तोडीचा पण येते मतदारसंघात. तेवढी मनसेची हवा पहिल्यासारखी नाहीये. मतदान होईल त्यांना, पण त्या तोडीचं होणार नाही की जेणेकरून समोरच्याचा काय परिणाम होईल. चंद्रकांत पाटील आहेत, उमेदवार चांगले आहेत, हे आहेत, पण ज्याप्रमाणे आता वातावरण आहे बेरोजगारी ह्याचं, त्यामुळं त्यांना टफ फाईट होऊन जाईल. फायनल कोण जिंकते मतदारसंघात? चंद्रकांत पाटील, चंद्रकांत मोकाटे का आणखीन दुसरंच कोणीतरी? चंद्रकांत मोकाटे लागतील. मोकाटे लागतील? लागतील 100%. 100%. काय वाटते कोण जिंकते कोण हरते? दादा जिंकणार. चंद्रकांत. दोन चंद्रकांत आहेत, दोन चंद्रकांत मोकाटे, चंद्रकांत पाटील. चंद्रकांत दादा चंद्रकांत पाटील. का बरं सांग ना, तू जरा चौकशी करत गेला तरी त्याला काय आता ते मोदीची ताकद आहे त्यांच्या मागे. मोदीची ताकद आहे. हा. त्यांचं वैयक्तिक काम किती आहे मतदारसंघात? काम आहे त्यांचं. काम आहे. विकास केलाय का मतदारसंघाचा? विकास पहिलाच झालेला आहे, हा, पण ते आहे संपर्कात आणि मोदीची ताकद असल्यामुळं त्यांचाच विजय आहे. त्यांचाच विजय कन्फर्म आहे. कन्फर्म. चंद्रकांत मोकाटे, किशोर शिंदे ही दोन नावं पण मतदारसंघात आहेत. पण हा बालेकिल्ला भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपचा बालेकिल्ला. कारण ट्रायल झालेली आहे. बर. कारण वेगळे लढलेले आहेत ते ट्रायल झाले ते भाजपचाच इथं. हा, ज्यावेळेस युती तुटल्यापासून भाजपच आहे. त्यांना अनुमान असं आहे की ते भाजपच येणार. लोकसभेला मतदारसंघात बऱ्यापैकी लीड मिळालं भाजपच्या उमेदवाराला. मुरलीधर आनंद मोहोळांना. हा, ते परत खासदार बी पुण्याचाच झालेला आहे. पुण्याचे खासदार झाले. त्यामुळे सहजच आपण त्या लोकसभेच्या रिझल्टचा येणाऱ्या विधानसभेला काही फरक पडेल काय वाटतं? पडेल ना, असं कसं पडेल. मुरलीधर अण्णा पण कोथरूडचेच आहेत. कोथरूडचेच आहे, फरक पडणार. म्हणून चंद्रकांत दादा शुअर आहेत. शुअर 100%. काय सांगाल दादा? कसं वार आहे विधानसभेला? विधानसभेला वार आहे ना, आता चंद्रकांत दादाचं वार आहे. वार आहे. हो. का बरं? का म्हणजे आता ते स्थानिक आहेत, कार्य चांगलं आहे त्यांचं. स्थानिक ते कोल्हापूरचे स्थानिक. ते कोल्हापूरचे असू द्या, पण आता आमच्या पुण्यामध्ये आता झालेले आहेत की त्यांचे 10-15 काय काम कसे आहेत मतदार? काम छान आहेत. काम छान आहे. भेटतात कधी तुम्हाला? हो, दादा भेटतात. भेटतात. ऑफिस दादा इथंच राहते बाजूला. आम्ही आमचं काय काम असेल तर जातो. भेटतात. हो. मतदारसंघात अजून कुठली नाव आहे त्यांना टफ पाहिजे असं वाटतं? आता नावं आहेत आमच्या ह्याच्याप्रमाणे, पण दादा चालणार आहेत. आता चालणार आहे 100%. चंद्रकांत कोकाटेंचं नाव आहे. चंद्रकांत मोकाटे आहे, ते किशोर भाऊ आहेत. किशोर भाऊ आहेत. नाही, हा मुरली अण्णांचे खासदार झालेले आहेत, म्हणजे ते लीडवर इथून त्यांना गेलेला आहे, म्हणजे ते 100%. विधानसभा लोकसभेचा परिणाम विधानसभेला पडले वाटतंय? हो, 100%. काय म्हणताय? शुअर शीट आहे 100%. चंद्रकांत देऊ शकत नाही. नाही खाणार मत, पण ते फायनल तेच येणार. फायनल तेच येणार. चंद्रकांत पाटीलच फायनल होणार कोथरूड मध्ये. होईल पण तेच. कोण जिंकते कोथरूड मध्ये? सध्या तरी काय, आता सध्याची परिस्थिती एकंदरीत राजकारणाच्या एका पक्षाचे 2-2 पार्ट झाले, त्याच्यामुळे आणि विशेषतः आता चंद्रकांत दादांवर कसं इथं थोडीशी नाराजी आहे आणि भूमिपुत्र आहे काय त्यांच्याबरोबर कोल्हापूरहून आलाय. स्थानिक उमेदवार सध्या तर कोथरूडला पाहिजे होता आम्हाला. 2 टर्म निवडून आले की आता? हो, आलेत. म्हणजे कसं आलं तर भाजप हा म्हणजे सेफ वॉर्ड आहे त्यांचा. भाजपचा मतदार कोथरूडमध्ये असं गृहीत धरलेला आहे, पण आता बदल होण्याचे चान्सेस आहेत. बदल होण्याचे कोण वाटते? फाईट देईल त्यांना, टफ फाईट. आता चंद्रकांत मोकाटेंना कसं झालंय, शरद पवारांची या पक्षाची सहानुभूती प्लस काँग्रेसचा पक्ष जुना आहे, त्यामुळे त्यांचा एक अधिकारच आहे, ते प्लस मध्ये आहेत ते. आणि परत शिवसेनेला आता कोथरूडमध्ये पुणे शहरात केवळ एकच उमेदवार शिवसेनेचा आहे, म्हणजे 8 मध्ये, त्याच्यामुळे तो एक फायदा होण्याची शक्यता आहे. आणि भाजपचं कसं झालं आतापर्यंत, त्यांच्यात सुद्धा अंतर्गत बंडाळी आहेच, जरी दिसत नसली तरी पण अंतर्गत बंडाळी आहेच. त्यामुळे ते सुद्धा चंद्रकांत मोकाटे स्थानिक उमेदवार ह्या याच्यातून ते होऊ शकतं ना त्यांना, की बाबा चान्सेस आहेत. म्हणजे तसं कठीण आव्हान आहे मोकाट्यांसाठी, कारण त्यांचं पक्ष नवीन, चिन्ह नवीन आहे, त्यामुळे चिन्ह अजून लोकांपर्यंत पोहोचलं नाहीये. चंद्रकांत मोकाटे लोकांना परिचित आहे, पण चिन्ह अपरिचित आहे. लोकसभेला विचार केला तर खासदार साहेब आपले कोथरूडचेच आहेत. हो, आहे. त्यांनी ताकद लावली तर आहे ना. आता शेवटी कसं त्यांचाही मोठा आवाका आहे, ठीक आहे, त्याबद्दल काय नाही, पण आता विधानसभा आणि लोकसभा फरक आहे ना थोडा.
लोकसभेत लोक वेगळं आहेत आणि विधानसभेला वेगळं आहे. त्याच्यामुळे असं काही नाही की लोकांना तेच पाहिजे असं नाही, लोकांना बदलही हवा आहे ना. ठीक आहे, आता मागे चंद्रकांत मोकाटे होतेच आमदार, याचा अर्थ असा नाही की त्यांना मध्ये 2 वर्ष गॅप पडला, 2 टर्म, पण आता बदल अपेक्षित आहे लोकांना. आणि आमच्यासारख्यांना जे आमचे आता चंद्रकांत मोकाटेंवर आम्ही अनेक वर्ष राहिलोय, त्यामुळे असं वाटतं की त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व आपण त्यांना द्यावं लोकांपुढं असं वाटतंय. आणि परत काय होतं, किशोर शिंदे सारखा एक जो माणूस आहे म्हणजे उमेदवार, त्यांनी आता थोडं मध्ये त्याला इतर पक्षांनीच मदत केली होती, त्यामुळे चंद्रकांत दादांचं जे लीड आहे ते थोडंफार कमी होण्यात म्हणजे आले ते फरकाने, पण त्यावेळेला थोडीशी ताकद वेगळी होती. आता यावेळेला चंद्रकांत मोकाटे त्याच्याबरोबर इतर उमेदवार म्हणजे मदत करायला आहेतच त्यांना. चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार आहे, भाऊ आहेत, त्यांची थोडी ताकद मिळाली तर अजून थोडा प्लस होऊ शकतो. यंदा काय वाटतं कोथरूडमध्ये कोण जिंकते फायनल? चंद्रकांत मोकाटे, चंद्रकांत पाटील, किशोर शिंदे का आणखी तिसरं कोणीतरी? नाही, तिसऱ्याचा तर कुणाचा विषयच नाही का घेऊ शकत तुम्ही, कारण हे तिघही तसं पाहिलं तर तुल्यबळ आहेत. विद्यमान आमदार साहेब चांगले चंद्रकांत पाटील चांगले आहेत, दादांचं काम चांगलं आहे. कुठली कामं केली दादा? सगळीच कामं करते. जेवढी कामं स्थानिक असतात ना वॉर्डातली तेवढी केले. कुठली दोन कामं सांगा मला. 2 कामं सांगा मला. ड्रेनेज लाईन आणि बाकडे दिलेत आम्हाला. बाकडे दिले. बरं. यंदा काय वाटतंय? दोघं चंद्रकांत आहेत आणि एक किशोर दादा आहेत. हा. कोणाच्या टप फायनल? कोण जिंकल फायनल? भाजपचं सीट लागल, नाव घेत नाही मी, भाजपची सीट लागल. हा. भाजपचा एकच उमेदवार आहे का? हा, तेच समजून घ्या आता तुम्ही. बरं. विद्यमान आमदार साहेबांना 10 पैकी किती मार्क द्याल? आम्ही का 10 पैकी 10. 10 पैकी 10. सगळा विकास झालाय, काहीच थांबला नाही विकास. नाही. तुम्ही किती मार्क द्याल 10 पैकी? 10 पैकी 10. 10 पैकी 10. सगळी कामं झाली म्हणायची. हा, सगळी झाली. आता जेवढे आमदार झालेत कोथरूडचे सगळ्यांनीच काम केलं, आपण एकाला नाही म्हणू शकत काय. आमदार आपला व्हिडिओ बघतात, विद्यमान आमदार साहेब चंद्रकांत पाटील, काय सांगाल त्यांना? आले तर निवडून सगळ्यांसाठी सगळेच चांगलं काम करायचं. चांगलं काम करतात. हा, अजून पण काम करायचं पुढे, जे इनाम तर निवडून. फायनल कोण जिंकते? विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, मोकाटे साहेब का अजून तिसरंच कोणी जिंकते कोथरूडमध्ये? तर सांगू शकत नाही जनतेमध्ये. एक डोबल मला सांगायचं झालं दोघांमध्ये का? कोणाकोणाचे? दादा आणि चंद्रकांत पाटील आहेत, मोकाटे साहेब आपले आणि किशोर दादा, तिघांपैकी कोण जिंकते? दादा निवडून येतात. दादा निवडून येतील 100%. ओके, धन्यवाद.